ही छायाचित्र मतदार यादी आहे। या मतदार यादीमध्ये मतदारांचे फोटो छापलेले असतात। त्या फोटोवरती त्यांच्या इपिकचा क्रमांक असतो, मतदाराचे नाव असते, वडिलांचे किंवा पतीचे नाव असते, घर क्रमांक असतो, मतदाराचे वय आणि लिंग लिहिलेले असते आणि सर्व मतदारांना अनुक्रमांक दिलेले असतात। ही छायाचित्र मतदार यादी आहे। या यादीला यादी भाग क्रमांक दिलेला असतो। मतदार यादीचा अर्हता दिनांक यावर लिहिलेला असतो। मतदार यादीचा प्रसिद्धी दिनांक यावर लिहिलेला असतो। यादी भागातील विभागाचे नाव व क्रमांक लिहिलेले असते। मतदान केंद्राचा तपशील दिलेला असतो, ज्यामध्ये मतदान केंद्राचा अनुक्रमांक व नाव दिलेले असते। मतदान केंद्राचा पत्ता असतो। एकूण मतदाराची संख्या असते। या इथे एकूण मतदार 707 आहेत, ज्यामध्ये पुरुष मतदार 364 आहेत, महिला मतदार 343 आहेत, तृतीयपंथी 0 आहेत। मतदाराचा सुरुवातीचा अनुक्रमांक 1 आहे आणि शेवटचा अनुक्रमांक 707 आहे। मतदान केंद्राला प्राप्त झालेल्या मतदार यादीच्या सर्व कार्यप्रती आपल्याला तपासून घ्यायच्या आहेत। यामध्ये मतदार यादीचा भाग क्रमांक, गावाचे नाव, मतदान केंद्राचे नाव, त्यानंतर मतदार यादीतील एकूण मतदारसंख्येचा तपशील पाहायचा आहे। प्रसिद्ध झालेल्या यादीतील मूळ यादीतील मतदार आपल्याला तपासायचे असतात। त्यातील पुरुष मतदार, महिला मतदार आणि एकूण मतदारांची संख्या आपल्याला तपासून घ्यायची आहे। या यादीमध्ये मूळ यादीमध्ये 658 मतदार आहेत। या मूळ यादीमध्ये 658 मतदार आहेत। त्यात पुरुष 340, महिला 318 असे 658 मतदार आहेत। यानंतर या मतदार यादीला एक पुरवणी 1 यादी समाविष्ट आहे, ज्यात पुरुष 22 आणि महिला 23 असे 45 एकूण मतदार समाविष्ट झालेले आहेत। त्याचा गोषवारा इथं दिलेला आहे। समाविष्टीची संख्या पुरुष 22, महिला 23, तृतीयपंथी 0, एकूण 45 आणि याच मतदार यादीमध्ये वगळणीची यादी निरंक आहे, जी की 0 दर्शविली गेलेली आहे। यानंतर पुरवणी 2 मधील समाविष्ट मतदार, त्याचा गोषवारा इथं पहिल्या पानावर देण्यात आलेला आहे। 2 पुरुष, महिला 2 असे 4 एकूण मतदार दुसऱ्या पुरवणीमध्ये समाविष्ट झालेले आहेत। मूळ यादीतील मतदार अधिक पुरवणी 1 व पुरवणी 2 मधील समाविष्ट मतदार आणि पुरवणी 1 व 2 मधील वगळलेले मतदार याचा ताळमेळ पडताळणी केल्यानंतर एकूण निव्वळ मतदाराची संख्या मिळणार आहे। या मतदार यादीमध्ये पुरुष 364, महिला 343, तृतीयपंथी 0 आणि एकूण 707 मतदार असल्याची खात्री करायची आहे। मतदारांचा संक्षिप्त तपशिलामध्ये मतदार यादीच्या शेवटी ही आकडेवारी दिलेली आहे। 364 पुरुष, महिला 343, तृतीयपंथी 0 आणि एकूण 707 अशा प्रकारे या मतदार यादीमध्ये एकूण 707 मतदार आहेत। यानंतर या मतदार यादीमध्ये एकूण टपाली मतपत्रिका धारक मतदार संख्या किती आहे हे आपल्याला तपासून घ्यायची आहे। या ठिकाणी ही संख्या 1 दाखवलेली आहे।
ती आपल्याला तपासून घ्यायची आहे। हे टपाली मतदार PB या ठिकाणी शिक्का मारलेला आहे। हा शिक्का प्राप्त झालेल्या तिन्ही कार्यप्रतीवर असल्याची खात्री करायची आहे। यानंतर या मतदार यादीमध्ये EDC प्रमाणपत्र धारक मतदाराची संख्या इथे 2 दर्शविलेली आहे। ती आपल्याला दिलेल्या सर्व कार्यप्रतीवर तपासून घ्यायची आहे। 430 आणि 494 या 2 ठिकाणी EDC हा शिक्का मारलेला आहे, म्हणजे EDC द्वारे या मतदार यादीतून 2 मतदाराची संख्या आहे। या मतदार यादीत तपशिलामध्ये अनुपस्थित स्थलांतरित मयत म्हणजे ASD वोटरची संख्या दिलेली आहे, जी की इथं 12 आहे। ही वेगळ्याने यादी आपल्याला ASD मतदार यादी दिलेली आहे। यात 12 लोकांची नावं दिलेली आहेत। हे आपल्याला सोबत ठेवायचे आहे। त्याचबरोबर या मतदार यादीच्या प्रमाणपत्रावर BLO मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्वाक्षरी असल्याची खात्री करायची आहे। ही मतदार यादी प्रमाणित असल्याची खात्री करून आपल्याला ही यादी मतदान केंद्रावर वापरायची आहे।